भक्ती त्याच्या वाटा मज दावया शुभटा शरण शरण एकनाथ पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आम्ही तिने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवीत धन ती मज मृतिकी समान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला बंद सर्वांचे परिचित जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून तुकोबराया या अभंगाच्या माध्यमातून मागणी मागतात हे चुकीचं मागणी मागतात हे चुकीचं तुकोबरायला कोणीतरी मागा म्हणतात तुकोबराय त्यांना काय मागतात आणि एक जण तुकोबरायला घ्या म्हणतात आपण तुकोबराय त्यांना काय घ्या म्हणतात याचं आपल्याला चिंतन करायचं विठ्ठल काही महत्वाचा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान परमात्म्याच्या कृपेने प्रभू रामचंद्राच्या कृपेने सद्गुरु श्री समर्थ रघुवीर स्वामी रामदास महाराजांच्या कृपेने समस्त ग्रामस्थ मंडळी पावनभूमी श्री क्षेत्र जाम समर्थ या भाविकांच्या सहकार्याने उपस्थितीने व या संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सल्लागार खजिनदार सर्वांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेले या नामयज्ञातील नामसप्ताहातील आजची जागराची सेवा सर्व या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक सल्लागार सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आलेली सेवा तुका मने मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पारनाईक माझे श्री गुरु वैकुंठवासी सद्गुरु गुरुवर्य प्रातस्मरणीय गोरक्षनाथ महाराज गैनाथ गडकर बाबा मला जशी बुद्धी देतील तसं दिलेल्या वेळेमध्ये आपण या अभंगावर छोटंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन महाराज मंडळी त्यामध्ये वारकरी संप्रदायातील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रातील एक लोकप्रिय कीर्तनकार तथा कथाकार ज्यांनी हजारो विद्यार्थी घडविले पुढेही घडवत आहात असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे जीवलक आदरणीय पांडुरंगजी महाराज आनंदे नाना यांची उपस्थिती ज्यांनी सुंदर चाल गायली असे महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं नाव आहे आपल्या परिसराचं भूषण आदरणीय संगीत विशारद असरामजी महाराज कापसे संगीत विशारद आमचे निवृत्ती दादा हरिभक्तीपरायण बंडू महाराज हरिभक्तीपरायण दादा महाराज पलीकडले बाबा उपस्थित असणारे हे सर्व परशुराम महाराज उपस्थित असणारे ही सर्व गुरुबंधू महाराज मंडळी विष्णू महाराज आहे भगवान बाबा आहे आणि विशेषतः मध्ये ज्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचं योग आला असे आदरणीय आपल्या गावचे भूमिपुत्र बाप्पासाहेब बाप्पा तांबडे आणि महाराजांच्या संपर्कातून सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामींची सेवा करण्याची संधी मला प्राप्त होती माझं भाग्य समजतो तुका मने मज घडू त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा पार नाही पर्वकाळ चांगला उद्याचा तर पर्वकाळ सांगण्यात एवढा आनंद आहे झाले राम राज्य काही मुनी अंभासी धरणी धरे पिके गाई राम विळू विळा मी गाऊवी दळीता कांडिता जीविता गेवाई राम राज्य आजच सुरू झाले बुवा विठ्ठल विठ्ठल माझ्याकडे सूचना दिलेली आहे मागणी दिलेली आता काय मागावा कोणाला मागावा कधी मागावा कोण्या ठिकाणी मागावा आपण पवित्र दरबारात आहे भगवान श्री स्वामी समर्थ रामदास महाराजांच्या दरबारात रामदास स्वामींच्या दरबारात आपण काय मागावा एकच मागावा दुर्बुद्धी ते मना कदा नपजो नारायणा आता तुकोबराय बी मागणी मागतात कोणाला मागतात देवाला हे चुकीचं आहे बसणारे माझ्यापेक्षा वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळी आहे तुकोबराय मागणी मागत नाही हो तुकोबरायला कोणीतरी मागा म्हणतंय आणि तुकोबरायला मागण्याची वेळ काय आली बसणाऱ्यांनी कधी चिंतन केलं अहो तुमच्या परिसरात नाही महाराष्ट्राने केलं नाही महाराजांना मागण्याची वेळ का आली याचं चिंतन केलं का आपण नाही केलं
महाराजांना मागणी मागण्याची वेळ का आली, त्याला जिम्मेदार तुम्ही आम्ही आहोत. त्या संताला तुमचं आमचं घेणं देणं होतं. कोण्या संताला? त्या जे आता नाही ते, त्या संताला तुमचं आमचं घेणं देणं होतं. या संताला त्याचं काही घेणं देणं? या संताला एकच घेणं देणं, हे बरोबर आहे का? कोणतं? त्याला काय घेणं देणं? वारी करतं का, सेवा करतं का, दान धर्म करतं, काय नाही ते म्हणतो. फक्त हे बरोबर आहे का? त्याच्या गळ्यात माळ आहे का? अरे त्या संताला तुमचं आमचं घेणं देणं होतं, म्हणून त्या संतांचे उत्सव साजरे केले जातात. त्यात सद्गुरू रामदास स्वामी महाराज आहेत. लक्षात आलं तुमच्या? कोणाचे उत्सव होत नाही, कोणाच्याही जयंत्या होत नाही, त्याच्याकरता ते समर्पित करावा लागतो. तेव्हा समाज आपल्याला डोक्यावर घेऊन नाचतो. दादा महाराजांना तुमचं आमचं घेणं देणं होतं, म्हणून महाराज तुम्हाला आम्हाला सांगत होते. कोणते? तुकाराम महाराज. तिथं जाऊ नका, ते खाऊ नका, आणि ते कोण म्हणलं? ते बरोबर आहे ना. ते संत म्हणत होते तिथं जाऊ नका, ते खाऊ नका, आणि ते पण लोक ऐकण्याकरता तयार आहे का? महाराज नाथ महाराज त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, जेथे जाऊ नाही तेथे जाय, जे खाऊ नाही ते खाय, त्याचा पायच म्हणावा पायी गड्या हो वसना वढाळ जाईल. तुकोबरायला ऐका ना दादा, अरे ऐका ना, नका जाऊ, नका खाऊ. पण कशाचा ऐकतेत महाराज? परिणाम असा झाला, ज्यांच्या महाराज पाया पडले, हात जोडले, ज्यांनी नाही ऐकलं ना, व्यसनापै बर्बाद झाले. जवळचं गेलं, लांबचं गेलं, घरच्या पाठीमागं होतं ते गेलं, घर बी गेलं. परिणाम असा झाला, हेच लोक एकत्रित आले आणि हे रडू लागले. अरे महाराज आपल्या पाया पडत होते, महाराजांनी हात जोडले, तरीही ऐकलं नाही. शेवटी महाराजांनी शिवी सुद्धा दिली. किती सांगू तरी पुढे सिंदडी ते रडतील. अरे रडा लागले ना, तर डोळे पुसाला, घरातले येणार नाही, शेजारचे येणार नाही, बाहेरगावचे येणार नाही. परिणाम तोच झाला, काही जवळ राहिलं नाही. एकत्रित गोळा झाले, रडू लागले. का रडू लागले? घरी रांडा पोरे मरते उपवास, घरी रांडा धान्य घेण्याकरता पैसा नाही, घरी नेऊन या दाखवावी काय? काय दाखवायचं? काय राहिलं? महाराजांनी आपल्याला सांगितलं, ऐकलं नाही दादा, काय करावा? मग त्यांनी असा ठराव घेतला. कोणी? जे करू नये त्या करणाऱ्याने असा काय घेतला? असा ठराव घेतला. ते म्हणजे सामुदायिक आत्महत्या करू. कशी? त्याच्यातलं एक जण म्हणला, हे विचार चांगला नाही रे, मग आता करतो काय? अरे मुलाबाळांना वस्त्र धान्य घेण्याकरता पैसे. त्याच्यातलं एक जण म्हणला, अरे ऐक, जे महाराज आपल्या पाया पडले ना, करुणाघन बहु आहे करुणावंत, करुणाघन आहे, चला महाराजाकडे. मग देहू गावात आले. किती लोक आले? आमचे गुरु महाराज सांगतात, आकडा सांगता येणार नाही, इतके लोक आले. एकच कल्लोळ झाला, आरडा वरडा. इतकं रडा लागले, तो रडण्याचा आवाज तुकोबरायांच्या कानावर गेला. तुकोबरायांनी प्रधानाला बोलून घेतलं, प्रधानजी हे कोण रडतं रे या देहू गावामध्ये? ते प्रधानजी तिथं आला, रडणाऱ्याला विचारलं, का रडतो? तर रडणारा म्हणला, तू विचारणार कोण? ते म्हणजे मी तुकोबरायांचा प्रधान आहे. रडणारा स्थिर झाला आणि म्हणू लागला, महाराज पाया पडले, हात जोडले, आज आमची परिस्थिती अशी आहे, मुलाबाळांना वस्त्र धान्य घेण्याकरता पैसा नाही, आमची एक विनंती, एवढा करा उपकार. महाराजांना निरोप सांगा, काहीतरी पर्याय सांगतील. महाराज आला, महाराज प्रधान, आणि प्रधानांनी सांगितलं, महाराज तुमच्याकडे ही मंडळी आलेली आहे, ज्यांच्या तुम्ही पाया पडले, हात जोडले, ज्यांनी ऐकलं नाही, व्यसनापायी बर्बाद झाले, ती मंडळी तुम्हाला पैसा मागायला आली. काय करायचं महाराज? काय माझ्या तुकोबरायचं दयेच अंत करत होतं दादा. तुकाराम महाराज म्हणता, ब्रह्मांडाचा नायक, विश्वाचा मालक भगवान,
परमात्म्याच्या कृपेनं आपल्याला काही कमी नाही. सांगा त्या लोकांना जेवढं घेऊन जाता येईल तेवढं घेऊन जा. आता बसणारे लोक डोके चालित. आपण जिथं डोकं चालत तिथं चालित नाही. अन्न कोणत्या ठिकाणी चालल्याशिवाय काही जण म्हणते महाराजाकडे एवढा पैसा होता का? कोणत्या महाराजाकडे? तुकाराम महाराज. तुम्हाला एक सांगतो महाराज, उभ्या महाराष्ट्रामध्ये तुकोबरायांची दरिद्री परिस्थिती सांगणारा वर्ग जर कोणता असेल तर त्यांचं नाव हे जुने कीर्तनकार बाबन दादा. कोणते? हे जुने. हे कधी आळंदीला गेले नाही, कधी कोणाच्या पाठाला नाही. ऋषिकेश, हरिद्वार, वृंदावन हे तर लांबच राहिले. इकडेच कीर्तनकार झाले. इकडं कुठं गावाकडं बसणाऱ्याला माहिती नाही आणि सांगणाऱ्याला माहित नाही. तुम्ही सुद्धा बसणाराने ऐकलं असं. त्या जुन्या कीर्तनकारांनी होणार अरे काही सांगावा तुकोबरायांची परिस्थिती. लोकांनी म्हणा तुम्हाला जशी सांगते तशी सांगा. मग ते म्हणत होते महाराजांच्या घरात झोपल्यावर काय दिसतो? चंद्र दिसतो. चुलीवर काय उगलं? हरळी उगली. पाणी प्यायच्या किवळीवर फुटलेल्या नारळाची करुंटी किंवा नरुंटी ठेवली. असं कोण सांगत होते? महाराज. महाराज म्हणत होते महाराजांच्या घरात झोपल्यावर चंद्र दिसत होता. बसणारे असं करत होते. बरोबर. जस काय सांगणारांनी पाहिला. येतंय तुमच्या लक्षात? आणि बसणारांनी पाहिला. अरे महाराजांच्या घरात झोपल्यावर चंद्र दिसत नव्हता, चुलीवर हरळी नव्हती आणि पाणी प्यायच्या केळीवर फुटलेल्या नारळाची करुंटी नव्हती. माझ्या तुकोबरायासारखा श्रीमंत संत होणे नाही. एवढे महाराज माझे श्रीमंत होते, प्रमाणातले नाही. आम्ही त्रिभुवनीचे राजे, स्वर्ग मृत्यू आणि हे प्रमाणातलं झालं. ओरिजिनल श्रीमंत आपण नाही म्हणत. आमचं श्री क्षेत्र धाम समर्थ या ठिकाणी महाराज एवढा मोठा श्रीमंत माणूस आहे. एवढा मोठा श्रीमंत माणूस एवढ्या 50 खेड्यात त्यांचा कोणी बोला की हात धरत नाही. याचा अर्थ ते लई श्रीमंत आहे. तसे तुकाराम महाराज सुद्धा ओरिजिनल श्रीमंत. पुणे शहर डोळ्यापुढे आणा. कोणतं शहर? पुणे. पुणे शहरातील 375 वर्षापूर्वीचा नंबर 1 चा श्रीमंत माणूस कोण? इतिहास बघा जरा. कोण आहे? गुळवे. बरोबर आहे. आप्पाजी पाटील गुळवे. आता बसणारे सगळेच जण ऐका. आपण सगळेच रामदास स्वामी नाही, फक्त स्वामी सावध झाले. सावधान. आपण तर सावधान झाल्यावर टाचावर करतो. बरोबर आहे का नाही? हे सावध झाले, आपण ते सावध आहे. आपल्या डोळ्यावर सगळ्याच्या अंधकाराच्या पट्ट्या पडलेल्या. आता ही पावनभूमी आहे. इथं कीर्तनाला गरज कोणाची? तरुणांची आहे. कर्णा भाग्यवंत नटे. ते म्हणतो आम्ही जर एखाद्या तरुणाला म्हणा पावनभूमी आहे, समर्थाची आहे, मस्त आनंद घ्यावा. दासबोध ग्रंथ चालू आहे. महाराज सुंदर विवेचन करतात. कीर्तनकार येतात. पुन्हा 2-2 कीर्तन चालू आहे. आज तर 3 आहेत, 4 आहेत. नारदीय कथा चालू आहे. मस्त आनंद घ्यावा. ते तरुण म्हणतो महाराज तिकडे मंदिराकडे येण्याबद्दल काही नाही आणि कीर्तनाला येण्याबद्दल काही नाही, पण तुम्हाला खरं सांगू का? म्हणलं सांग ना काय खरंय. पण हे वय काय ती आहे का? कोणतं हे वय ती आहे का? मग आम्ही त्या तरुणाला विचारतो कधी येशील इकडे? ते म्हणतो एकदा 60-65 झाली का तो धंदा आहे. कोणता? हे धंदा आहे वय. आणि कोणत्या तरुणाला गॅरंटी घेऊ 65 झालेल्या मंडपात येईल म्हणून? याची तर गॅरंटी नाही. काही जण इथं किक मारते तिकडून मेसेज येतो गेले. आणि त्याच्याकरता सावध व्हा. आणि सावध होऊन काय करा? सावध होनी भजनी लागा, देव कला कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. ही काळाची गरज आहे. ही जी संस्था आहे ना, या संस्थेत प्रोफेसर गुरुरे मामासाहेब आहे. या संस्थेत संदीपान दादा हशीगावकर आहे. या संस्थेत पांडुरंग बाबा घुले. या संस्थेमध्ये आमचे गुरुरे पांडुरंग बाबा वैद्य आहे. या संस्थेत इंदुरीकर आहे. या संस्थेमध्ये विशालबा खोले, पुरुषोत्तम दादा पाटील आहे. ही सगळी मंडळी भविष्यातली हे लोक आहे. आणि घडविणारा व्यवस्थित पाहिजे. आमच्या नानाला जेवढे धन्यवाद द्यावा तेवढे थोडे आहे. ही काळाची गरज आहे.
अहो पहिल्याने हे गाणं झालं, तुम्हाला सांगतो गाणं वाजवणं हे घराण्यात होतं. कुठं होतं बोला बोला, कुठं होतं चौकदार, घराण्यात होतं. आज घराघरात झालं. ही माझ्या स्वामी समर्थ रामदास स्वामी महाराजांची कृपा आहे. आज घराघरात वादन आहे, घराघरात गाणं आहे. नाही ते गाणं घराण्यात होतं. कलकत्ता घराणा, बनारस घराणा, पुराणा घराणा, किराणा घराणा, हे घराण्यात होतं. आज घराघरात झालं. हे ज्ञानोबारायाची कृपा आहे. त्यात ऐका काय चाललं होतं आपलं कीर्तन. सावध करता महाराज, मला बाप्पांनी टाइम दिलेला आहे, त्याच टायमात मी थांबणार आहे. महाराज सावध करतात. आपण सावध नाही, आपण बेसावध आहे. कसे आहे तिथे, कसे बेसावध आहे बघा. आपण जर आजच्या तरुणाला म्हणलो ते म्हणतो हे वय की नाही, मग आपण म्हणतो कधी येशील, ते म्हणतो 65 झालं. 65 झालं येऊन काय करीन इकडे मंदिरात येऊ, काय करील काय सांगा. त्याच्या डोक्यात फक्त एकच आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, तो माझा आहे, आणि ती कोण म्हणलं ते, ती कोणाची आहे, माझी. होय विष्णू बाप्पा ऐका ना, हे कुठपर्यंत आहे, जोपर्यंत तुमचे पंचकर्म इंद्रिय पंच ज्ञान इंद्रिय बलवाने तोपर्यंत घराला घर आपलं वाटतं. अहो त्याच्या पुढे जाऊन ते तरुण म्हणतो महाराज तिकडे मंदिरात येण्याबद्दल काही नाही हो. मी जर तिकडे कीर्तनाला आमच्या आई बापाला जर मी घरी नाही दिसलो ना, कापसे बाबा जर घरी नाही दिसलो ना, तर आमच्या घरच्या आई बापाला असं घर आहे ना कसं टाकतं. ते तरुण पुन्हा म्हणतो महाराज घरच्या आई बापाचं तर जाऊ द्या, माझी बायको जर जेवत असेल ना, माझी म्हणजे कोणाची कीर्तन करायची नाही, जे कीर्तनाला येत नाही त्याची जर बायको जेवत असेल आणि तिला जर मी जेवताना नाही दिसलो ना, भगवान भाऊ जर जेवताना नाही दिसलो, तिला अन्न कसं लागत, काय अनुभव आहे तुमचा. विनोदाचा भाग द्या सोडून ना, अन्न कसं लागत कळू. हे कुठपर्यंत लागत, जोपर्यंत तुमचं चलन वलन चालू आहे. जोवरी चलन जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर दे. आणि एकदा हे संपलं ना चलन, तर ज्ञानोबा काय म्हणतात, या धनाची झालिया तुटी आणि श्री वस्व सोनी लागे. मग याचा खर्जे लागतो कोणाचा, खर्जे हे गाण्यातला खर्जे या का, खर्जे कधी लागतो म्हणतो 65 झाल्या. तुम्हाला खर्जे माहिती आहे, ते खर्जे कधी लागतो, नाक मुख गळू लागले काळ आणि शेपूर, नाक मुख गळू लागले. एकदा नाक मुख गळू लागलं, पूर्व बदल्या बायकोला अन्न कसं लागत होतं, कडू लागत होतं. आता याचं नाक मुख गळू लागलं, चुली पैशी वाचला कुठं. हे सगळं अनुभवातलं बोलतो तुम्हाला. सजाती विजयती भेद खड्ड ब्रह्म माया नाही सांगत, असा चुली पैशी बसतो खर्चे टाकतो. इथं बऱ्याच जणाला खर्चे लागलेला आहे, पण मी सांगितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. त्यांनी चुली कशी बसावं आणि त्यांनी नुसतं असं करावं. जिला अन्न करू लागत होतं तीच म्हणती, बैल म्हणे खर मरता तरी बर, आणि नासी येले घर थुंकोनिया. आता हे कोण म्हणतं जिला अन्न करू लागत होतं ती एवढ्यावर बी नाही थांबत, हे तिथंच घर घर करत. एकदा गाढव म्हणते, नंतर काय म्हणते हट हट. मग या 3.5 हाताच्या हाडाला वाटतं कुत्र आहे काय म्हणू, म्हणून ते माग पाहत त्याला काही दिसत नाही. मग हिर्याच्या मनाला म्हणतो ही मलाच हाड म्हणते का काय, आणि मग या हाडाला कळतं आणि हे हाड बाहेर येतं. त्या बंगल्याकडे पाहून म्हणतंय काय केलं नाही बाबा, मी घराकरता काय नाही केलं. याच्या डोक्यातली त्याच्या डोक्यात, त्याच्या डोक्यात याच्या डोक्यात, सगळ्याच्या डोक्यात नाही.
आणि आज मला जिला मी नाही दिसलो तर अन्न कडू लागत होतं ते आता मला हाड म्हणती या कडूत असाला हाड म्हणती ना मग त्या घराकडे पाहून म्हणतो नाही रे अरे तुला कधी कळलं रे आणि मग त्या मंदिरापासून म्हणतो महाराज लोक सांगत होते तेच खरे जे जे रघुवीर समर्थ एक तर तोंडात जात नाही हवा जाती मग घरापासूनच म्हणतो विठ्ठल विठ्ठलच सोप आहे आणि मग काय म्हणतो हे माहिती की विठ्ठल नाही म्हणे इथल्ला कुठल्ला इथल्ला आणि मारुतीला सांगतो इथल्ला मारुतीला म्हणता मला पक्क माहिती तू इथल्लाच योग चांगले त्या बजरंग बलीला बोलता येत नाही या काय गदात याला घरी पाठवला नको त्या टायमाला देवाचं डोकं आउट करतो अवस्था कोणतीही परमार्थाची तरुणाची आहे तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तन आपल्या डोळ्यावरली अंधकाराची पट्टी बाजूला निघत नाही चला आपल्या डोक्यात काय असावं काय नसावं बसणारी मंडळी म्हणते आता कापसे महाराजांनी उत्तर दिलं पुणे शहरातील नंबर 1 चा श्रीमंत माणूस त्या श्रीमंताचं नाव आहे अप्पाजी पाटील गुळवे ऐका ताई आई माई हे अप्पाजी पाटील गुळवे माझ्या जगद्गुरु तुकोबारायचे कोण टाळकरी सासरे सासरे सख्य का चुलत आता तुम्ही सगळेच माझ्या पुढे बसणारे ज्यांच्या दरबार ती नाही तुम्ही रामदास स्वामी सगळे प्रपंचिक आहे बरोबर आहे का नाही अरे प्रत्येक बापाला वाटतं माझ्या मुलीचं कल्याण व्हावा भावाला वाटतं भाऊ म्हणतो बापाला दादा 1 एकर जमीन गेली तरी चालेल पण ताईडी सुखात राहिली पाहिजे बरोबर आहे का नाही मग पुणे शहर जरा डोळ्या पुढे आणा ना तिथला ताकदीचा नंबर 1 चा श्रीमंत माणूस आहे त्या शहरातला तुकोबारायला मुलगी देतो याचा अर्थ असा आहे माझे तुकोबाराय तेवढा ताकदीचे श्रीमंत आहे म्हणून अप्पाजी पाटलांनी पोरगी दिली मंडळी मग बसणारी मंडळी म्हणते मग महाराजांची प्रॉपर्टी कुठे गेली मग महाराजाला काही नाद होता का प्रॉपर्टी ही नादापैन छंदापैन जाती मग महाराजाला नाद होता पण तुमचा आमचा नाद वेगळा आणि महाराजांचा नाद वेगळा महाराजांची प्रॉपर्टी कोणत्या नादापैकी गेली तुमच्या आमच्या नादापैकी बुडत हे जन देखावेला बुडत हे बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून जी लोक रडत होते ना प्रधानजीनं सांगितलं महाराज असंच आहे तुकोबरायचं दयेचं अंतकरण तुकोबरा म्हणतात नाही ऐकलं ना आता त्यांच्या मुलाबाळाला वस्त्र धान्य घेण्याकरता पैसा नाही ना मग देवाच्या कृपेने आपल्याला काही ते नाही का वाडे उघडा आणि सांगा त्या लोकांना जेवढं घेऊन जाता येईल तेवढं घेऊन जा जे तुकोबरायचे वाडे उघडले जी लोक वाड्यात गेले हिरे माणिक मोती डबे ग्लास वाट्या कपडे सगळं घेऊन गेले काहीच ठेवलं नाही महाराजांच्या घरात काहीच ठेवलं नाही महाराज म्हणतात चला जर आपल्या घरातलं सगळे गेलं त्या जमिनीचं तरी काय करायचं हे कोणी म्हणा कोणी म्हणा तुकाराम महाराजांनी तर सक्का भाऊ सक्क्या भावाचं डोकं फोडितोय बांधा करता माझे तुकोबराय म्हणता रे घरातलं सगळं नेलं त्या जमिनीचं तरी काय करायचं मग चालणाऱ्या लोकांना म्हणले अण्णा तात्या अप्पा बाप्पा घेता त्या म्हणलं बाप्पा हे घेतलेलं पूर्ण परत घेतो काय एकदा मला काय महाराज अरे काही नाही बाबा घरातलं सगळं नेलं त्या शेताचं तरी काय करायचं जमिनीचं कोणाला जमिनी लागत असल्या तर जमिनी घेऊन जा आता जमिनी येत असल्या तुम्ही पण त्याच्यात काही बुद्धिजीवी लोक होते काही लोक शेताकडे पळवले कोणाच्या तू करा महाराज काही जणांनी एरीत उड्या टाकल्या कशाला आत्महत्या करायला नाही ज्यांनी पहिली एरीत उडी टाकली ती एरीत पोहा लागला दुसऱ्या उडी टाकणार तितका खालचा पाहणारा जेव्हा त्यांनी मान वर केली म्हणला आप्पा हे आपण घेतलं तुम्ही पुढं झाला आणि सगळं झाल्याच्या नंतर प्रमाण झालं आम्ही सदैव सुडगे
जिम्मेदार तुम्ही आम्ही आहोत दादा, तुम्ही आम्ही. महाराज म्हणता घरातलं सगळं नेलं, जमीन ही दिली, मला जे आवडतं ते तर कोणी नेलं नाही ना. म्हणून गैगरबडीनं तुकाराम महाराज वाड्यामध्ये गेले. पाहता का महाराज सगळ्यांनी सगळं नेलं, पण महाराजाला जे आवडत होतं ना त्याला कोणीच हात नाही लावला. त्याचं नाव इना. काय आज बी सप्ते बघा ना महाराज महाराष्ट्रात. आता आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो नुसते फुलं फुलं 5-5 लाखाची आहेत. आलं तुमच्या लक्षात? स्टेजवर नुसते फुलं उधळतात तेवढे, पण महाराजांना जे आवडत असेल ते त्या गावाला आवडतच असेल असं नाही. मी सतत सांगतोय महाराष्ट्राच्या बाहेर फिरत असताना सप्ताह किती लाखाचा आहे याला महत्व नाही. त्या सप्ताहामध्ये महाराजांच्या गळ्यात हार किती हे महत्वाचं नाही, महाराजांच्या डोक्यावर फुलं किती टाकतात हे महत्वाचं नाही. त्या सप्ताहामध्ये इना कोण वाजवतो फार महत्वाचं आहे. तुमच्या लक्षात आलं? तुम्ही 10 लाखाचा सप्ताह करण्यापेक्षा 10,000चा करा, पण सगळा समाज एकत्रित येऊन इना गावकरी वाजवा. सप्त्याचं फळ भेटा वाटत असेल तर बरं. तुम्ही म्हणता महाराज बाहेर गावच्या वाजीला ते घडलं ते काही घरा नाही वाजीची. तुम्ही उघड डोळ्या पुढे आपलं नाही सांगत, तिकडला सांगतो वाशिमगड. बघा तुम्ही जवळपास अमृत महोत्सव आहे. कोणता महोत्सव? आता अमृत महोत्सव म्हणल्यावर तिथं कीर्तनकार लहान लहान नसते, टप्पूची टप्पूच. कीर्तनकार टप्पू, गाणारे बी, वाजणारे बी, मंडपोले बी, पुढं बसणारे बी. तुम्ही काय म्हणतो? तुम्ही बघा एकदा कीर्तनकार महाराजांचं कीर्तन झालं, कीर्तनकार घेऊन जाता बरोबर आहे का नाही. मंडप मोठा असतो 2 एकरचा. ते स्पीकरवाले काय करते, सिस्टमवाले लगेच आपलं एम्प्लिफायर वगैरे बोललं एका रूम मध्ये लगेच त्यांचं कूलर असतं, खटका टाकला काय स्पीकरवाले झोपले. आणि एवढ्या 2 एकर मंडप मध्ये हे 4च जण कोणते, 3 झोपलेले आणि 4थ्याचं चालू राम राम, आणि त्याला ध्यान येतं याचं. ते कोणाला जागी करणार आहे आता? नाही ना. ते म्हणतो आपला टाइम आहे, पाऊण 2 तास बाकी आहे. मग तो काय करतो, इना बंद करतो, खिशात घालतो, जुनी बिडी हिंमतला अशी धरतो आणि जोरात असतो उज्या हाताने. उज्या हातात बिडी हातात इना भाना काय घेणं त्याला कोटीचा सप्ताह असू नाही तर 2 कोटीचा. तुम्हाला एक सांगू, त्याला विनोद समजू नका. 2 गोष्टी या महाराष्ट्राला जर कळल्या ना, श्रुती नामी नाम पवित्र तुळशीची माळ जर या महाराष्ट्राला कळली तर हा महाराष्ट्र सुजलम सुफलम व्हायला काहीच वेळ लागणार. पण आपले ते लक्ष देत नाही. बघा तुम्हाला आम्हाला इना कळल्या नाही, बसलेल्या माता बहिणीली माळ कळली. माझा जरा विनोदी स्वभाव आहे थोडा. ही माळाची शाश्वत आहे का नाशिक आहे? मग कळली का आपल्याला? नाही कळली ना. आपल्या घरामध्ये हाडाकडाचा वारकरी स्वामी समर्थांच्या महाराष्ट्रातल्या सकल संतांच्या वाऱ्या करणारा वारकरी मरू नाही पण मेला. मरू नाही पण त्याच्या पुरी माळी करता रडताना पाहिल्यात कधी तुम्ही? अशी एखादी मोठी पोरगी म्हणली का के बघ ना आपल्या बापाच्या गळ्यात माळ किती चांगली दिसती ना. मग दुसरी पोरगी म्हणली का ती काढून घे ना तोपल्या मोठ्या पोराच्या गळ्यात. असं कधी दिसलं का तुम्हाला? अरे एखाद्या माता बहिणीने पवित्र अशी तुळशीची माळ आपल्या आजोबाच्या बापाच्या गळ्यातली काढली, लेकाच्या नातवाच्या गळ्यात घातली, क्रांती होईल. त्या माता बहिणीच्या नावाने गावच काय उभा महाराष्ट्र टाळ्या वाजवी. आता नाही, माळ काढली तर लगेच आता वाजायला. माळी करता कोणी रडत नाही, पण कानातल्या बाळी करता. भूषण घेती काढोनिया, भूषण घेती काढोनिया, भूषण घेती काढोनिया, भूषण घेती काढोनिया, बांधोनिया रे, हाती बांधोनिया रे, दिया बांधले हावे, बांधोनिया रे, दिया बांधले हावे, बांधोनिया रे. रडत नाही पण कानातल्या बाळी करता. आणि आता तर इतक्या रडत्या ना महाराज भाव कसा गाजनाला भिडलेला आहे. उग म्हाताऱ्याच्या
कानामध्ये चांगली 3-3.5 तोळ्याची बाळी असावं. कशाची? सोन्याची. आणि ती म्हाताऱ्या सक्रातीच्या अगोदर मारावं. आणि 2-4 पुरी असावं. ते म्हाताऱ्याला पाहून नाही रडत, कानातल्या बाळीला पाहून रडतात. आणि काय म्हणते मोठी म्हणते, आके बघ ना आपल्या बापाच्या कानात बाळी कशी चमचम करते ना. दुसरी लगेच म्हणती की काढून. आणि तिसरी म्हणती सोनाराच्या दुकानात घेऊन जाय ना त्याच्या नटण्या करून. आणि तेवढी बापाची आठवण तुम्हाला सोन्याने आठवण राहतील, माडीना राहत नाही. अरे या विश्वाच्या पाठीवर एकच साधू होऊन गेले. त्या साधूचं नाव हे जगद्गुरु तुकोबराय. तुकोबराय म्हणतात जे नाशिवंत धन होतं ते लोक घेऊन गेले, माझ्या शाश्वत धनाला कोणीच हात नाही लावला. तुकोबरायने विण्याच्या जवळ गेले, विण्याला नमस्कार केला, श्रुती नाम विना गळ्यात घेतला, इंद्रायणीच्या जवळ आले, इंद्रायणीचं उल्लंघन केलं आणि 3 डोंगरावर भजन केलं महाराजांनी. रात्र न कळी दिवस न कळी अंगी खेळे दैवत हे. तुमच्या आमच्या अंगात खेळत हे दैवत वेगळे, बरोबर. आणि त्या संत महंतांच्या अंगात खेळत होती ते दैवत वेगळे. कोणते संत महंत? शेना महाराज, सावता महाराज, गुरुबा काका, लती, मोमील, कबीर, कमाल, सदन कसाई. काय दैवत होते. आठव गेले भावा भाव, झाला सोयमेव पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती सुस्वप्नी पांडुरंग. इंद्रायणीचं आचमन केलं, इंद्रायणीचं उल्लंघन केलं आणि 3 डोंगरावर भजन केलं महाराजांनी. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि गोरडा डोंगर. आणि त्या डोंगरावर भजन करत असताना जो या देवाचाही देव बैया माझा पंढरीराव. देव म्हणता माझ्या तुकोबाने सगळं लोकांना देऊन टाकलं आणि माझ्या नामचिंतनाचा अंगी